प्रेज द लॉर्ड सर्वांना. पण प्रभू येशू ख्रिस्ताची वधस्तंभावरील 5वी वाणी ही ऐकणार आहोत. आणि योहान ह्याचा 19वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मला तहान लागली आहे. इथे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आहे आणि तो शारीरिक वेदनांमध्ये आहे आणि त्याचं शरीर हे अशक्त झालेलं आहे. त्याच्या शरीरामधून रक्त वाहत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो म्हणतो की मला तहान लागलेली आहे. तर इथे आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला केवळ शारीरिक तहान नाही तर आत्मिक तहान देखील लागलेली आहे. ते जे परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर सर्वांचे पाप घेतले, सर्व वेदना सहन केल्या, काट्यांचा मुकुट त्याच्या डोक्यावर घातला गेला, त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले, हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेलं आहे, सर्व लोकांसाठी केलेलं आहे. कारण त्याला आत्म्यांची तहान आहे. त्याची इच्छा आहे की आपल्या सर्वांचं तारण व्हावं आणि कोणाचाही नाश होऊ नये. प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर मनुष्य रूप धारण करून आला. पण प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण देव आहे आणि जेव्हा तो पृथ्वीवर आला तेव्हा तो पूर्ण मानव रूपी आला. आणि प्रत्येक मनुष्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देखील भावना होत्या, तहान, भूक. एका ठिकाणी तो मंदिरामध्ये जेव्हा लोक तिथे व्यापार करत होते तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला क्रोध देखील आला होता. पण खरं बघायला गेलं तर प्रभू येशू ख्रिस्ताला आपली तहान लागलेली होती. त्याला ही तहान होती की तुम्ही आणि मी, आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एक पवित्र जीवन जगावं, आपला नाश होऊ नये, पण आशीर्वादित असावं, परमेश्वराच्या सान्निध्यात असावं, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालावं, ह्याची तहान त्या ठिकाणी लागलेली होती. आणि म्हणून तो म्हणतो की मला तहान लागलेली आहे. तर ह्याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्याला देखील परमेश्वराच्या वचनाची तहान आणि भूक असली पाहिजे. या जगामध्ये खूप वाईट आकर्षणं आहेत आणि त्या आकर्षणाकडे आपण सहज वळतो किंवा ते आपल्याला चांगले दिसतात आणि आपण सर्व वेळ त्याच्यामध्ये घालतो. पण इथे परमेश्वर आपल्याला शिकवत आहे की आपली तहान, आपली भूक ही परमेश्वरासाठी, त्याच्या उपस्थितीसाठी, त्याच्या वचनासाठी, त्याच्या सेवेसाठी लागली पाहिजे. आणि जेव्हा आपल्यामध्ये ती तहान आणि भूक वाढेल तेव्हा आपण त्याची सेवा करू, आपण परमेश्वरासाठी आत्मे जिंकू, आपण त्याची सुवार्ता गाजवू आणि आपण एक पवित्र जीवन जगू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव.